असं म्हणतात, की रंगभूमी ज्यांना स्पर्श करते, त्यानंतर रंगभूमी त्या माणसाच्या आयुष्यातून कधीच सुटत नाही. रंगभूमी ही कायम आपल्या सोबत असते. ते नाटक कायम मनात चालूच राहतं. 2 दिग्गज आता शंकर जयकिशन या नाटकातून आपल्या भेटीला येत आहेत. अर्थात भरत जाधव आणि महेश मांजरेकर सर पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहेत 29 वर्षानंतर. त्यामुळे हे सगळंच काहीतरी भन्नाट असणार आहे यात शंका नाही. दोघांचंही खूप स्वागत आहे नवशक्तीमध्ये. आणि जसं मी म्हटलं, की हे नाटक तर सुरूच असतं नेहमी आणि तुमच्यासाठी दोघांसाठी नाटक काय आहे, हे मी वेगळं सांगायची गरज नाही. ते कमाल आहे तुमच्यासाठी ते सर्वस्व आहे. अ, सर मी आधी तुमच्यापासून सुरुवात करते. 29 वर्षांनी रंगभूमीवर कमबॅक करण्याचं मेन कारण आत्ता काय होतं? थिएटरचं वेड हे जात नाही. म्हणजे आता मी पहिल्यांदा कधी स्टेजवर चढलो असेल. म्हणजे आमची कॉलनीत एकांकिका आमच्या करायचो आम्ही. हं. अ, त्याला 50 वर्ष आली नाटक तेव्हा सुरू झालं होतं? तेव्हा. हो. आणि बरोबर हा हा काळच आहे. आमच्या कॉलनीत सत्यनारायणाची पूजा असायची आणि मग आम्ही असं ठरवलं, की आपण एकांकिका करायच्या. ह्याच महिन्यात डिसेंबर महिन्यात ते व्हायचं. आणि आज त्याला 50 वर्ष झाले. वाह! आणि त्यानंतर नाटकं केली, पण मी लवकर बाहेर गेलो सिनेमा करायला लागल्यामुळे. पण ते जात नव्हतं डोक्यातनं, की नाटक करायचं म्हणून. ते शेवटचं नाटक मी एक इंग्लिश केलेलं, डबल डील नावाचं. त्यानंतर काही वेळ मिळत नव्हता. मग तसं नाटक पण मिळायला लागतं, विच एक्साइट्स यू. आणि आता ठरवलेलंच मी नाटक करायचं. मी अजून एक नाटकाचं बोलणं चालू होतं. पण ते काही कारणास्तव नाही नाही झालं म्हणण्यापेक्षा त्याला राईट कास्टिंग मिळत नव्हते. पण ते पण नाटक चांगलं आहे. ते पण कधीतरी करू पुढच्या वर्षी. पण ह्याच दरम्यान मग मला भरतनी फोन आला, की करूया आणि मी इट वॉज लाइक गॉड सेंड. म्हटलं चल करायचं तर आहे आणि नेमकं म्हटलं त्याला मी हो म्हणालो. कारण ते नाटक काही मी कुठलंही नाटक असतं तर मी केलं असतं. हं. म्हणजे इट वॉज फॉर भरत. हं. पण ते नाटकही चांगलं. अ, आणि राईट काय म्हणतात त्याला 29 वर्षानंतर एक राईट नाटक करण्यासारखं. माझ्या वयाला शोभण्यासारखं. माझं कॅरेक्टर नव्हतं ते. म्हणजे हं. मला पहिल्यांदा म्हटलं, की मी असं आहे का? तर नाहीये. बिलकुलच नाहीये. हो. आणि त्यामुळेच मला ते जास्त अट्रॅक्ट केलं, की आता काही लोकं काय करतात, तुम्ही अप्रोच करता ना ज्यावेळेला, तेव्हा म्हणतात, की "अरे हा रोल याच्यासाठी सूट आहे." मग त्याला अप्रोच करा. हा रोल माझ्यासाठी सूट नाहीये. हा मी नाहीच आहे. हां. आणि दॅट इज व्हॉट एक्साइटेड मी. की माझ्यासारखं करण्यात काय पॉइंट आहे मग? हा काहीतरी वेगळं आहे. इट वॉज अ चॅलेंज. आणि मी अगदीच म्हणजे वाचल्या-वाचल्यात मी लगेच सांगितलं. ह्यांना काही थोडा डिरेक्टरला विश्वास नव्हता वाटतं वाचलं तेव्हा, की मी करेन म्हणून. मी करेन म्हणून असा विश्वास नव्हता. हां, म्हणजे ते हां. हां. तर मला भरतचा फोन आला, की "काय वाटतं?" म्हटलं, "करू, डन." हो, हो. म्हटलं, "चांगलं नाटक आहे आणि वाह! ते चांगलं होणार." वाह! म्हणजे भरत जाधव सर तुमचे आधी आभार मानतो आम्ही, की यांना पुन्हा घेऊन आलात तुम्ही अरे नाही. स्टेजवर. जेव्हा नाटक मी पण वाचलं ना, तेव्हा हां. मला का कोणास ठाऊक मी तेव्हाच म्हटलं होतं, की जर महेश सरांनी हो म्हटलं ते नाटक खरंच चांगलं आहे. त्यांनी काम केलं पाहिजे त्या त्या ठिकाणी असं मला वाटत होतं. हो. तर जरा वेगळा माणूस पण वाटला पाहिजे होता आणि मग ह्यांचा एक वेगळा ऑरा आहे. बरं इतक्या वर्षाची मैत्री मी पाहिल्याजवळ आहे त्यांना. फक्त आम्हाला डाऊट होता म्हणजे सूरज पण म्हणाला, की "पण ते करतील ना म्हणजे असं." अरे म्हटलं विचारून बघा ना, फार-फार तर नाही म्हणते पण विचारून बघायला काय हरकत आहे. म्हणजे काय फंक्शनला सरांना जस्ट म्हटलं, की असं नाटक करूया. लगेच ते हो म्हणाले. मला त्याचा मोठेपणा गेला आणि लगेच आपल्यावर विश्वास ठेवून हो म्हटलं. मग नाटकही त्यांना आवडलं आणि मला खूप बरं वाटतं, की ते यातला एक महत्त्वाचा पार्ट करतायत. नाटक लिहिलंय चांगलं गेलं म्हणजे त्या नाटकाच्या प्रेमात मुळात पडल्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी डिस्कस करतो. नाटक चांगलं आहे, लिहिलंय चांगलं. कारण तुम्ही खूप दिवसांनी नवीन एक नाटक निवडलं. तर हां, हे मी काय मध्ये एक अस्तित्वासारखं नाटक निवडलं. हो. मी काय माझं कॉमेडी नाटकं मी करत होतो. पण गेल्या 4-1 वर्षात मी जरा मुद्दामच स्वतःला ट्राय आउट करण्यासाठी काय-काय बरं. प्रत्येक ठिकाणी मी हात मारत होतो. चित्रपट आता मधल्या काळात काही वेगळे केले त्या मुद्दामच. नाटक करायचं आता उगाचच करायचं आणि कुठलंही नाटक घेण्यात पण अर्थ नव्हता. अस्तित्वासारखं नाटक मला जेव्हा आवडलं तेव्हा मी काम काम करणार नव्हतो. अविनाश टारकर करणार होता. पण त्याच्या अतिव्यस्ततेमुळे मग शेवटी कोण नाही तर मग मी करूया म्हटलं. हं. तिथं मी प्रोड्यूस करणार होतो. पण ते माझ्याकडे ते खूप बरं की त्याच्यामुळे मला आता वेगळे पिक्चर्स यायला लागले. कोर्स अस्तित्वाचा मला वेगवेगळे. खरंच करायला फायदा झाला. मग हे एक नाटक असं आलं तर आधी मला शिवानीने फोन केला होता,
की असं बाप आणि वडील आणि मुलीचं नाटक आहे आणि म्हणलं, "अरे आता सीरियस नाटक नाही करणार आहे मी, आता हां. नको काय." नाही एकदा तुम्ही ऐकून घ्या. तुम्हालाही पुन्हा कॉमेडी करायची इच्छा झाली ना आता? नाही असं नाही जस्ट पण आता मी हां, निर्माता म्हणून विचार करतो ना काही हां. गोष्टींचा. येस. एकदा तुम्ही ऐकून घ्या. मग आम्ही भेटायला ठरलो आणि मग पुण्यात जेव्हा नाटक वाचलं, ते मला खूपच आवडलं. म्हणजे प्रश्नच नाही आम्हाला. मग लगेच आम्ही कास्टिंगवर डिस्कस करायला लागलो. हं. मग आता कोण? शिवानी आहे. मी आता मग हा रोल खूप असा माणूस पाहिजे जो माझ्यापेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे हं. अनुभवाने आणि त्याच्या नावाने. मग कोणाला विचारायचं असं चाललं होतं. म्हणलं महेश सर जर हो म्हणाले तर ते फिट बसतील. मला असं वाटतं की त्यांनी हे करावं. कारण त्यांच्यातला एक टाईमपास मी बघितलं सेटवर. आम्ही एकदा जेव्हा कामं करतो सेटवर त्यांची जी भंकसरची पद्धत आहे ना, ती एक वेगळी आहे. जी बऱ्याच लोकांना माहीत नाही का तर त्यांना त्याचा ऑरा म्हणजे हं. आले अरे महेश सरचं टेन्शन माहिती आहे. पण ते जेवढे फ्री होतात ते माहीत नाहीये. तर मला असं वाटलं होतं मी म्हटलं की कदाचित ट्राय करूया म्हटलं. तर त्यांचं खरंच मोठेपण आहे त्यांनी हो म्हटलं आणि आता हो म्हटलं, नाटक सुरूही झालं आमचं. तालमीत मी स्वतः पाहतो की अरे यांना बऱ्याच लोकांना असं पाहिलेलं नाही. मी पण कधी काय-काय ठिकाणी मी पण हसतो बघून त्यांना. हं. काय-काय गोष्टी घडतात ना, सेन्स ऑफ ह्युमर पटकन ते काहीतरी कमाल. मध्येच टाकतात आणि अर्थात ते कॅरेक्टर धरून असतं. मग ते पण आम्ही अप्रिशिएट करतो पटकन. अरे नाही हे वेगळं आहे. हे यांनी केलेलं नाहीये बाहेर वगैरे. हं. आणि नाटकाचं नाव परत शंकर जयकिशन त्यांनीच नाव ठेवलं, की आपण नाव जरा वेगळं बदला असं. आणि शंकर जयकिशन आम्हालाही बरं वाटलं. पटकन कारण खूप मग पॉझिटिव्ह काय त्या वेव्हज आहेत ते. नेमसेक बद्दल सांगा जरा काय त्या सरळ गोष्टी. नावाची? नाही काय आपण ना अशा असोसिएट करतो बघ. म्हणजे 2 कॅरेक्टर्स हं, जसं लॉरेल आणि आहे, टॉम अँड जेरी आहे. हं, तर हे नाटक वाचल्यात ना मला अशीच नावं सुचली. लक्ष्मीकांत प्यारेलाल, हं. टॉम अँड जेरी. तर शंकर जयकिशन मला फिट का वाटलं? कारण एक तर ते आपल्यातली नावं आहेत. म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल जरासं ऑड वाटलं असतं. हं. पण ते आणि ते नाटक बघितलं तुला कळेल की ते नाव ते ॲप्ट आहे. दे कॉम्प्लिमेंट ईच अदर आणि ते असंच रिलेशन आहे ते. म्हणजे ते आपण ते त्या जुन्या गाण्यांचं काही हे असणार आहे थ्रेड. बघ ते सरप्राईज आहे. मला सगळं सांगणार नाहीये ते त्यासाठी ते नाटक सरप्राईज बघावं आहे. लागणार आहे. ते सरप्राईज आहे नाटकातलं आणि मला वाटतं आवडेल ते आणि तुम्हाला एका नॉस्टॅल्जियामध्ये घेऊन जाईल नाटक एवढं नक्की आहे. आणि परत तेच आहे ना, की आपण रिलेशनशिपबद्दल जे बोलतो ना, कधी-कधी ना मी आपण काही वाचलं समजा ना, तर ते खूप क्लिशेड इमोशन्स लिहिले जातात. हं, ह्यात तसं नाहीये हं, इनफॅक्ट म्हणजे अ, हा मेलोड्रामा नाहीये नक्की. हं. मी फार काही सांगणार नाही तुला नाटकाबद्दल. मग आता तुमचं सरप्राईज एलिमेंट जाईल. पण यू विल बी प्लेझंटली सरप्राईज तुम्ही नाटक बघितल्यावर. वाह! हे मी तुम्हाला खात्रीलायक सांगू शकतो. नाही खरंच म्हणजे हे इतकं काय आहे आता माझी उत्सुकता प्रचंड वाढली कारण एवढे हे 2 दिग्गज जेव्हा हो म्हणतात काहीतरी कुछ तो बात है. ती बात आता काय आहे ते मी विराजच कुलकर्णीला वेगळं गाठणार आहे. सूरज पारसनीसला वेगळं गाठणार आहे आणि शिवानीला वेगळा. पण बॅक टू अगेन मला तुमच्या नॉस्टॅल्जियाकडे थोडंसं यायचंय. जो तो रंगभूमीचा काळ, तो 29 वर्षापूर्वीचा काळ. नाही काय होतं ना, आम्ही जेव्हा नवीन आलो ना त्यावेळेला, ते थिएटर पण बदलत गेलं. आम्ही ज्यावेळेला मला आठवतं की 84 डिसेंबरला आमचं अफलातून नावाचं नाटक आलं. पण त्यावेळेला ना दादा लोकं होते गं स्टेज गाजवणारे. डॉक्टर लागू, विक्रम गोखले, अरुण सरनाईक म्हणजे सगळेच दादा होते. आम्हाला ना म्हणजे अशी फट पण सापडत नव्हती कुठं बसायला. बरं कॉमेडी म्हणायचं तर अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, नाना पाटेकर म्हणजे तर ते फॉर अस इट वॉज की कसं आम्हाला काही करता येईल इथे. तर मग मी थोडी नाटकं केली आणि ॲज लक वूड हॅव इट मी सिनेमात गेलो. पण ते थिएटरमध्ये काहीतरी सबस्टॅन्शियल करण्याची ऊर्जा आहे अजून. एखाद्या म्हणजे आता नाटकाची आठवण? नाही, नाही, नाही. मला मी एक मी अबोली नावाचं नाटक केलं गिरीशने केलं. मी खूप एन्जॉय केलेलं. पण परत ते पण ना थोडंसं ऑफबीट एक्सपेरिमेंटल ते स्टेटला पहिलं आलेलं बाबूळबन्य नावाने नाटक आलेलं ते. ते गिरीशने परत इथे केलं आणि इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. डेफ एंड डम गर्ल आणि तिचा टीचर ह्यांच्यातली खूप क्यूट लव्ह स्टोरी होती. परत ऑफबीट होतं. कमर्शियल नव्हतं. पण मग हो, कारण तेव्हा तर समांतर आणि व्यावसायिक हे टोटल वेगळ्या फळ्या होत्या. हो, त्यावेळेला. आता ना काय झालंय, आता लोकं एक्सेप्ट करतात. आज ज्यावेळेला असे ना मी नसेन मी नाटक चालतं ना, त्याचा आनंद जास्त आहे, की फक्त काय ना कॉमेडीचं आहे किंवा सस्पेन्सचं आहे असं नसतं. त्या नाटकात
त्याच्या कंटेंटला लोक येतात. त्यामुळे पण ना मग ते एक रुखरुख राहून गेलेली काहीतरी सबस्टॅन्शियल करायचंय ज्याच्यामुळे लक्षात राहील. म्हणजे आता भरतने आयुष्यात काही केलं तरी भरतचं ऑल द बेस्ट आणि सही रे सही हे म्हणजे काय म्हणतात त्याला, इट्स अ फेदर इन हिज कॅप. तसं एक काहीतरी आपल्याला करायचंय. तर त्यामुळे आता थिएटर पण ती नशा वेगळीच असते थिएटरची. मला माहिती नाही. आता मी प्रोड्यूस करत होतो, डायरेक्ट करतो. पण ती जी त्यांची सॅटिस्फॅक्शन बघत होतो ना, ते कुठेतरी मी सबकॉन्शियसली जेलस होत होतो. इफ मे आय आज तेव्हाचं थिएटर इन्स्पिरेशन कोण होतं तुमचं ते? आमचं त्याला मला अजून आठवतंय, की मी प्रभाकर पणशीकरांनी मला बोलवलं कुठलं ते नाटक रे? तो मी नव्हेच. तुम्ही नव्हेच. अ, मग तो माझं झालं नाही कारण मी रीडिंगला 2-3 वेळा गेलो होतो त्यांच्याकडे. खूप फेमस नाटक रे त्यांचं. लाल्याचं कॅरेक्टर. हा, अरे वा वा. काशीनाथ घाणगे. काशी नाही. नाही, नाही, नाही. अच्छा ते. अरे यार. अरे नाव तोंडावर आहे. खूप फेमस नाटक. मग ते मी रीडिंगला गेलो, पण मग नंतर एक आमचे गुरुजी होते, मी नाव नाही घेत त्याचं. ते मला म्हणाले, की "नाही रे, यू शुड तू एक वेगळ्या पद्धतीने." त्यामुळे आम्ही अफलातून केलं. अफलातून एक त्यावेळेचं यूथ आणि गाणी-बिणी, म्युझिकल सगळेच होतो आम्ही. मी, सचिन खेडेकर, सुनील बर्वे, अतुल परचुरे. म्हणजे त्यावेळेला आम्ही असे नवीन-नवीन द गँग जी द गँग. आताही अजून हो, कंटिन्यू हो, अजून आहे ते. आहे. अ, तर ते मग ते नाटक नाही केलं. कुठलं ते नाटक तरी? अरे आठवत नाही मला. पण ते जे डॉक्टर लागू होते, विक्रम गोखले होते, नाना पाटेकर होता. म्हणजे महासागरचं नाटक बघून आम्ही असे वेडे झालो, की आम्हाला एक करता येईल का? बरं किंवा पुरुष नाटक त्यावेळेला जी चालणारी नाटक होती. त्यामुळे नानाचं एक वलय होतं त्यावेळेला म्हणजे स्टेजवर. नाना महासागरमध्ये अप्रतिम काम करायचा. अप्रतिम म्हणजे अजूनही ॲक्टर चांगलाच आहे. पण विक्रम गोखले ची जी ईज होती ना स्टेजवर, म्हणजे ती अजूनही मला म्हणजे बॅरिस्टर-बिरिस्टरमध्ये तर असं तो छपरातनं बाहेरच टाकायचा नाकात. पॉझिटिव्ह अरे! चर्चा. म्हणजे विक्रम गोखले वॉज गॉड ऑन स्टेज. गॉड. प्रॉपर्टी कशी वापरायची किंवा पॉजेस कसे वर्क करायचे. म्हणजे इट वॉज अ स्कूल स्टेजचं स्कूल होतं. डॉक्टर लागू. हे म्हणजे आणि आम्ही कुठेच नव्हतो का त्या म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे आम्ही काय म्हणतात त्याला सूर्याला टॉर्च दाखवण्यासारखं असेल त्यावेळेला आम्ही ठरवलं आम्हाला काही करायचं होतं. पण आता आता वाटतं की आता एक रिलॅक्स्ड एक छान एक नाटक करावं. हे मिस करत होतात सगळं. खूप. म्हणजे मी तेच म्हणतो ना, की मी तो एक्साइटमेंट माझी ती आहे रे. आफ्टर सो मेनी इयर्स आय वॉन्ट टू सी की हाऊ द ऑडियन्स रिएक्ट्स टू मी. अश्रूंची झाली फुले. अश्रूंची झाली फुले. बरोबर. अश्रूंची झाली होती. येस. नाटक. बरंच आता आता आपण गेलोय नॉस्टॅल्जियाच्या या राईडमध्ये. आता जसं सरांनी सांगितलं, की त्यांचं काहीतरी तेव्हाचे इन्स्पिरेशन्स तुम्ही असं काही शेअर करा? आमचे इन्स्पिरेशन हेच. कारण यांची ऑलवेज. टीम जेव्हा आली ना अफलातूनची, हं, सॉलिड होते सगळे. हं. सगळे खतरनाक लोक होते. सांगा ना आम्हाला तेव्हाचे महेश सर सचिन खेडेकर. नाटकातले कसे होते? महेश सर. हां. महेश सरांचं मी नाटकापेक्षा मी सांगेन 100 मधले महेश सर. ती सिरियल खूप गाजली होती. तेव्हा ना हे बऱ्यापैकी विलनिश कॅरेक्टर करत होते. आणि बऱ्यापैकी मी बघायचो ना कधी भांग इकडनं असायचा, कधी इकडनं केसांवर खूप खेळले होते आणि त्याच्यात खूप असे कलर फिरवत बदला. असे हं. केस हे मोठे असायचे. होते. हां. हां. आणि खूप देखणे. हं. बापरे! 100 मध्ये प्रत्येक त्यांच्या वेगवेगळ्या इंट्रा बघायचो आम्ही तेव्हा. आणि 100 मला वाटतं पहिली खूप सीरियल असेल गाजली की होती. हो, इतकी गाजली असेल त्या गाजली होती. ते क्राईमवरची. हो. आणि सरांबरोबर म्हणजे लक्षा मामाला पण आम्ही बघतो बऱ्याच वर्ष. जसं महेश सर म्हणत होते, की त्याच्यातून पुढे येणं सोपं नव्हतंच ते. म्हणजे या लोकांनी इतकं आणि सगळ्यांसाठी ते दैवतच आहेत ना या. आमच्यासाठी पण आम्ही पण यांना सगळ्यांना बघतच मोठे झालो होतो. मग परत तेच म्हटलं हं. आपण नशिबाचाच भाग असतो, की एखाद्याला पटकन व्यावसायिक नाटक मिळतं. त्यापैकी ते आमचं ऑल द बेस्ट नशिबाने हिट झालं आणि पटकन नाटक मिळालं. अदरवाईज ह्या सगळ्यातून तुम्हाला तुमचं नाव पुढे होणं, एकांकी स्पर्धेतून म्हणा किंवा कुठल्या कॉम्पिटिशनमधून सोपा मार्ग नसतो तो. म्हटलं तर पटकन सोपा झाला तर नशीब. पण तिथे आल्यानंतर 1-2 नाटकापुरता मर्यादित न राहता पुढे जे करिअर सस्टेन ठेवणं, हा एक भाग असतो. मग जेव्हा ह्या लोकांना आपण बघत जेव्हा मोठे होतो, तेव्हा त्यांचा एकंदरीत एक्सपिरियन्स पाहता, कसं राहायला पाहिजे, कसं टिकवायला पाहिजे स्वतःला,
तेच करत आजपर्यंत इथपर्यंत टिकून राहिलंय. बापरे! आणि इथे आता ज्या अशा 2 वेगळ्या पिढ्या एकत्र आल्यात, मला त्याचंही फार कौतुक आहे सूरज, शिवानीचं सुद्धा, की हे किती छान ट्यून इन झालेले आहात तुम्ही सगळे. आणि तुम्ही दोघांनी त्या सूरजवर दाखवलेला, त्या विराजसवर दाखवलेला विश्वास मला फार कमाल वाटतोय. अगं नाही का, थोडंसं चांगली त्याबद्दल गोष्ट असेल तर बघा, आता हं. मी अस्तित्वासारखं नाटक केलं. पूर्णपणे म्हणजे सूरजचं त्यांनी हो, अनेक छान नाटकं हो, केलीत, नाही पण त्याचं व्यावसायिकमधलं हे पहिलं दिग्दर्शन आहे. नाही, नाही, तर हे काम करताना कळतं की हा माणूस काय करू शकतो. मी तुला उदाहरण देत अस्तित्वासारखं उदाहरण देतो ना, त्यात देखील पहिलंच नाटक होतं त्याचं, रायटर डिरेक्टर म्हणून. पण त्याचा कॉन्फिडन्स कळत होता. जसं शिवराज वायचळचं फिल्म केली मी त्याची. त्याचा कॉन्फिडन्स कळत होता. त्यामुळे काम कसं करतात आणि त्यांना ते स्वतः किती कॉन्फिडंट आहेत, याच्यावरच आपण आमचा विश्वास उभा राहतो हो, ना. म्हणजे तुमच्यासारख्या दिग्गजांनी त्या नव्या दिग्दर्शकांवर ठेवणारा विश्वास हा फार मोठी गोष्ट आहे सध्याच्या नाही, मला कसं वाटतं माहिती ना, की देअर इज ऑल्वेज, आपण जे म्हणतो नाटकाचा प्रयोग, देअर इज ऑल्वेज इम्प्रोव्हायझेशन. इम्प्रूव्ह होत गेलंय थिएटर. म्हणजे तुम्ही त्यावेळेचं थिएटर, आजचं थिएटरमधलं जमीन आसमानाचा फरक आहे. सिनेमाचं पण तेच आहे. मला असं वाटतं की इट इज टू आवर एडव्हांटेज की आम्हाला आजच्या या तरुण पिढीबरोबर काम करायला मिळतं, बिकॉज त्यांचं आज थिएटरकडे बघण्याचा दृष्टिकोन हा डेफिनेटली वेगळा आहे. हं. आणि हो. इट इज आम्हालाही अवेअर करतं ना, की आज थिएटरमध्ये काय चाललंय, काय नाही ते. कारण म्हणजे सर तुम्ही आधीच्या काळची सिनेमा ॲक्टिंग करतानाही बघितली. नव्या नाही, दिग्दर्शकांवर नाही, विश्वास मी सांगतो ठेवता ना, की आधी आपण जे ॲक्टिंग करतो थिएटरमध्ये, मला ते आठवतं ना अजूनही, की एक प्रोजेक्शन म्हटलं तरी की ते बॉडी लँग्वेजमधनंच प्रोजेक्शन यायचं. आता करायची गरज नाही, कारण आज तुम्हाला इथे माईक येतो. आणि आज म्हणजे आता तुम्ही काही ठराविक सोडलं तर काही नाटकं तशी त्यावेळची पण थोडीशी लाऊडच असायची नाही. हो. आज आजची जी पिढी आहे ना, म्हणजे आज जे थिएटरकडे बघतात, ते म्हणजे सिनेमात बघतात किंवा नाटकात बघतात, त्यांना कळतं की काही गरज नसते आता. तुम्ही हाऊ डू यू प्रेझेंट युअरसेल्फ, तर त्यामुळे आजचं त्या यूथच्या डोक्यात काय नाटक तेही कळतं की आम्हाला, की आजच्या पिढीला काय हवंय, ती आजची जनरेशन आहे ना. त्यामुळे इट इज मोर टू आवर एडव्हांटेज दॅन देअर एडव्हांटेज. आणि देन अगेन आता तुम्हीच दोघं समोर आहात, तर ऑफकोर्स हा विषय निघालाच पाहिजे. ऑल द बेस्टचा तो एक हाऊसफुल युफोरिया. युफोरिया हाच शब्द वापरीन मी, कारण ते म्हणजे इतिहास घडवलाय त्या नाटकाने आणि तेही तुम्ही दोघं कनेक्टेड आहात. प्लीज दोघंही बोला. मी हं. मी काय म्हणू, की मी एक काळ असा आला, तर मी थिएटर करत होतो. खूप नाटकं केली. डॉक्टर तुम्ही सुद्धा, अकस्मात, गिधाडे, नरवाणी जानवी, खूप नाटकं केली. एकही नाटक हं. चाललं नाही. खूप कर्ज आलं डोक्यावर, आणि त्याच हं. दरम्यान मी ध्यानीमनी नाटक केलं, हं. जे डिड वेल. अच्छा, गिधाडे पण केलं होतं ते. हो, हो. गिधाडे, आणि ते अरविंद देशपांडे फेस्टिव्हलमध्ये पहिलं प्रेझेंट केलेलं. कास्ट पण खूप होती. मोहन गोखले, चंदू पारखी, अं, अ, 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 अरुण नलावडे, निर्मिती सावंत, माधुरी पुरंदरे, म्हणजे अरे अशी, बापरे! हो, अशी अशी कास्ट होती. पण ना ते परत तेच जरासं ते, पण मला काही नाही. म्हणजे मी कंप्लीट कर्जबाजारी, लग्न झालेलं, मुलगी झालेली, आणि ध्यानीमनी वॉज माय लास्ट बेट, आणि मी सांगितलं हे नाही चाललं, की मी सोडून मी आय टेक अप अ जॉब. हं. आणि ध्यानीमनी चाललं, म्हटलं व्हेरी गुड. आणि त्याच ध्यानीमनीच्या दरम्यान मी ऑल द बेस्ट पाहिलं. ऑल द बेस्ट म्हणजे ते काय, मी त्या कॉन्फिडंट, बरं खूप लोकांनी मला सांगितलं, "एकांकीचं नाटक होत नाही रे." मी म्हटलं, माझी गट फिलिंग आहे, म्हटलं हे नाटक धुआधार होणार. आणि मी बघितली ती एकांकिका, आणि आय वेंट मॅड. आणि झालं ते, म्हणजे मी आणि मोहन वाघांनी 3 नाटकं केली एकत्र. एक तर ध्यानीमनी केलं, अबोली केलं, आणि ऑल द बेस्ट केलं. अबोलीला क्रिटिकल अप्रिसिएशन मिळालं, पण ते तसं पुन्हा थोडंसं एक्सपेरिमेंटल नाटक होतं. पण ऑल द बेस्ट मी काय सांगू, म्हणजे मी कमीत कमी 100 एक प्रयोग बघितले असेल. आणि तुम्ही माझं याच ब्लड प्रेशर यांच्यावरच ठेवलेला ह्याच्यामुळेच वाढलंय. माझं ब्लड प्रेशरची गोळी सुरू झाली, ती ऑल द बेस्ट. ऑल द बेस्टमुळेच सुरू झाली. कारण आय वॉज व्हेरी पॉझेसिव्ह अबाउट दॅट प्ले. कसं असतं माहिती आहे ना, काही गोष्टी असतात ना, आपण म्हणतो ना, की आता ताजमहलला विटा नका ना लावू. एक नाटक आहे ना, की त्याला तुम्ही नका इम्प्रोव्हाइज करायला जाऊ काही. त्याच्यात नका काही ॲडिशन्स टाकू. तेव्हा तर कास्टिंग चेंज करण्याबद्दल पण विषय निघाला होता. नाही, त्याही बद्दल बोला. नाही, 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 कास्टिंग चेंज करण्यापेक्षा काय झालं, एक नाटक आहे, ते लोळतात की लोकं नाहीतरी ऑडियन्समध्ये. तुम्ही अजून काय करणार आहात त्याच्यात म्हणजे?
पण मग मी ते कायम असायचं, म्हणजे मी कोणी ऍडिशन घ्यायची नाही. प्रेशर आलं मला, खरंच सांगतो मी. पण जायचो तिकडे आणि पण ते काही, मग इतकं त्याचं डिमांड वाढलं की दुसरी टीम काढली. आणि मग ते काही थांबेच ना नाटक. त्याला काही अर्थच नव्हता त्या. पण पहिली टीम ओरिजिनल संचातच तुम्हाला हवी होती. एनी डे ओरिजिनल इज ऑल्वेज ओरिजिनल. त्याला काही तुम्ही इररिप्लेसेबल आहे ते. आणि धुआंधार करायचे. धुआंधार. आणि माझा, तरी मी सांगतो त्यावेळेला पण मी सगळ्यांना सांगतो माझा फेव्हरेट भरत आहे त्याच्यात. हां, हां. कारण नाऊ का शूट. भरत म्हणजे ना एक ऑड कॉम्बिनेशन आहे. भरतच्या चेहऱ्यावर पॅथॉस आहे आणि भरत कॉमेडियन आहे. हे खूप, म्हणजे चार्ली चॅप्लिनचं बघा तुम्ही, दीज कॅरेक्टरना नेव्हर गो आउट ऑफ फॅशन. काही-काही लोकं कॉमेडियन असतात. म्हणजे मला जिम कॅरीबद्दल मी म्हणणार नाही कधीच. बरंच चेहराच एवढा बोलतो. एक्झॅक्टली. हं. बरंच सर आता तुम्ही शूट शूट नाव. अरे यार, ऑल द बेस्ट. बरं तू येस. आम्हाला तिकडे 2001 ते 1993 मध्ये 1993 डिसेंबर 31. डिसेंबर 31 डिसेंबर. जसं मी आत्ता म्हणते, की आत्ताही त्यांनी सूरजवर दाखवलेला विश्वास आणि तेव्हाही त्यांनी ऑफकोर्स तुमच्यावर दाखवलेला विश्वास. तेच तेच अगदी अगदी. आणि नुसता विश्वास नाही, तिथून शाबासकीची थाप आहे ते आजपर्यंत आहे. ऑल द बेस्ट. म्हणजे आम्हालाही वाटलं होतं की आमचं ह्याचं नाटक होईल. म्हणजे मी परळला राहिलो होतो आणि परळला मोहन वाघांची गाडी असायची, नाटकाची बस हां. तिथे उभी असायची. तर आम्ही जात्या ते स्पर्धेतनं कामं करायचो आम्ही. जाता बघायचो, अरे चंद्रलेखा, मोहन वाघांची गाणी. ह्यात एक साधा नोकराचा रोल जरी मिळाला तरी चालेल. पण नंतर ऑल द बेस्ट सारखं नाटक आलं, ते इतकं हिट झालं, तर त्याच घडीला अख्खं महाराष्ट्र आम्हाला फिरवलंय. हां. एवढा चेंज पटकन. आणि जसं एकांकिका, बरेच लोकं एकांकिका करतात, व्या अ, रा व्यवसाय राज्य नाट्य स्पर्धेत वगैरे करतात. पण त्याच्यानं पण लाट आली ना खूप लोकांनी, मग एकांकिका एकांकिकेचं नाटक नाटक चालू झालं. हं. पण ते चान्स मिळणं खूप गरजेचं असतं गं. हं. नाही का? प्रत्येक जण म्हणतो की हो. चान्स नंतर पाहिजे तो आपल्याला. फॉर्म्युला आम्हाला म्हणजे सुरू झाला. चान्स मिळाला. एक हिट झाल्यानंतर मग सर म्हणतात तसं हं. दुसरं तर कुठलं एकांकिका त्याचं नाटक होतं का, एकांकिका नाटक होतं काय, चला चालू असं. पण एक खऱ्या अर्थाने म्हणजे आम्हालाही वाटलं नव्हतं की आणि त्या रांगा, ह्याचं होईल. त्या रांगा. आणि अरे माझी मुलगी अश्वमिनी की म्हणजे प्रत्येक प्रयोगाला जाऊन बसायची. सगळ्यात जास्त हसायची ती आणि मोठमोठ्या की पुढे बसून. मी तिला तेच म्हणायचो, "तू रोज बघतेस ना, काय?" ती म्हणे, "नाही, एन्जॉय करते." खरंच ते ते नाटकच नाटक म्हणजे धमाल धमाल होतं. ते किती दिवस आधी रांगा लागायच्या ॲडव्हान्स बुकिंग? अगं ते 4-5 दिवस आधी, 4 दिवस आधी थिएटर ओपन व्हायचं ना. हां. सकाळपासून रांगा असायच्या. म्हणजे आम्ही आमच्या नाटकाच्या पुढच्या दौराला निघायचो ना, शिवाजी मंदिरावरूनच, हं. की आपल्या त्या गल्लीतून निघायचो ना, हं. तर आम्हीच आमच्या नाटकाच्या पुढच्या रांगा बघायचो. वाह! आणि अशी ती पूर्ण रांग अगदी सेनावनपर्यंत असायची. आता मजा आपण असायची. शिवाजी मंदिरात बसूनच हे होय, बोलतोय. होय. हा एक वेगळा योग आलेला आहे. दीनानाथला पण वरून हो. खाली ते पाठच्या गल्लीत त्या तिथे अशी रांग आणि जायची. आम्हाला ना हां. मोहन काका सीट्स देत नव्हते ना. हां. तर आमचे मित्रमंडळ वगैरे यायचे ना. अच्छा तेव्हाही राखीव सीट नसायच्या हो, का? हो. नाही मिळतच नव्हतं. मग आम्ही काय करायचो, त्या ब्लॅकवाल्यांची माहिती कोण घेतली होती. त्यांना सांगायचं ना, 4 तिकीट त्यांना. मग ते आम्हाला मदत करून सांगायचे, "हे घे, घे. पैसे वाढवून टाक." नाटकाची तिकीटं ब्लॅकमध्ये विकली हो, जायची हो. तेव्हा. हो, खूप हो. अरे खरंच. वाह! प्रचंड ब्लॅक व्हायची. हो. ते सैरेसैला पण सैरेसैच्या पहिल्या वर्षी हं. जे असं कधी कोणाचा सत्कार झाला नसेल. पहिल्या वर्षी सत्कार झाला. ते ब्लॅकवाली पोराने पूर्ण ट्रॉफी बी आणली होती वेगळी. हे आमच्यातर्फे सत्कार करते. आपल्या नाटकाने आम्ही पण कमवले. ब्लॅकवाल्यांनी सत्कार करणं म्हणजे काय आहे ना? वाह! म्हणजे हे तसं ते ऑल खरंच द बेस्टला झालं होतं. बापरे! प्लीज हे पुस्तक येऊ दे. काहीतरी लिहा याबद्दल. खरंच हो. हे ऑल कमाल द आहे. बेस्टचा प्रवास. प्रवास. हे अतिशय अमेझिंग किस्से आहेत. म्हणजे हे संपू नयेत असं मला वाटतंय. पण खरंच यावर अजून कुठेतरी संग्रहित म्हणजे व्हावं कसे हे. करायचे? मला आश्चर्य वाटतं. म्हणजे हे खरंच. जवळ-जवळ सांगतो मी 3.5 म्हणजे 3 तास नाटक चालायचं त्याच्यानंतर. म्हणजे मला तोच राग यायचा. मी चिडायचो. म्हटलं, "अरे 2.5 तासाचं नाटक तुम्ही का 3 तास?" हो. सर आणि लाफ्टर. मी कसं घेणार? मी नाही का? मी हां, मुका नाही, ना. नाही. हा मी एक मुका. पण म्हणजे तू विचार कर 9 तास ट्रॅव्हलिंगचे प्रत्येक ठिकाणी. ट्रॅव्हलिंग तिन्ही नाटकाचे मिळून समजा 2 तास झाले. हो. म्हणजे 9 तास आणि 2 तास हं. हे रोज 11 तास नाटक करत होते फॉर 3 मंथ्स. होय, होय. हो. एव्हरी डे. म्हणजे ते झोपून उठत कधी होते, नाटकाला कधी येत होते तेही कळत नव्हतं. का एका महिन्यात 90 प्रयोग तुम्ही. 3 महिन्यात 270 प्रयोग. खूप. एका वर्षात ते बाप! 1000 क्रॉस केले होते. 4333. काही 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 नाही, थांबा, madness. थांबा. सॉरी, चुकीचं बोलतोय मी. 433 एका वर्षात झाले होते. असं काहीतरी.
नाही जास्त झालेले. नाही, 433 होतं. पण मजबूत अमेझिंग आहे पण. स्पीड होतं चांगलं. वा. जसं मगाशी म्हटलं ना, पु. ल. देशपांडे नाटक पाहिलं ना हां. आमचं एनसीपीला, हां. तर ते बोलले आतमध्ये येऊन, वाघ मागेल्यासारखे प्रयोग करतात तुम्ही. वाह! क्या बात आहे. पुलंनी बाईंनी पुलं तेव्हा काय नाही, बघितलं होतं. निर्माते म्हणून वाघ आणि नाटकाचा स्पीड पाहता एवढं धावताय तुम्ही. हे काय मॅडनेस. म्हणजे मला आश्चर्य वाटत कसे इथून अरे इथे प्रयोग आहे दुसरा दिनानाथ रात्री गडकरीला आहे तरी करत ते. सांगा हे खरं याच्यावर खरं ऑल द बेस्ट बद्दल एक पुस्तक आलं पाहिजे, असं आता मी प्रस्ताव मांडते या इंटरव्ह्यूमध्ये. हो. कारण हे खूप अमेझिंग किस्से आहेत. चांगलं. आणि आता बॅक टू अगेन शंकर जयकिशन. आता जाता-जाता मी काय विचारू? मला हेच वाटतंय, की दोघांनी एकमेकांविषयी काहीतरी सांगा. कारण स्टेजवरचे महेश मांजरेकर सर कसे आहेत आणि स्टेजवरचे भरत जाधव सर महेश काहीतरी. सरांबद्दल मी एवढं सांगेन, की खूप कल्पक दिग्दर्शक आहेत. त्यांची एकंदरीत सगळी वाटचाल पाहता कामाचं ॲक्टर म्हणून पण त्याला पाहिलं आणि डायरेक्टर म्हणून तर खूप जवळनं अनुभव म्हणजे त्याच्या बहुतेक साऱ्या पिक्चरमध्ये मी होतोच. आणि एकंदरीत नेहमी बघावं तेव्हा त्यांच्याकडे ना एकाला अजून अजून 2 गोष्टी तयार असतात. म्हणजे आजही आहेत मग ते ह्या वयात विवय म्हणण्यापेक्षा आजही ते एवढं बिझी असून पण ना अजून एक डोक्यात पिक्चर चालू आहे. अजून एक नाटक माझ्या डोक्यात चालू आहे. आता जरा लिहायला घेतलंय मी ते. उठता बसतात फक्त चित्रपट, नाटक ह्याच्यातच ते आहेत. असं पूर्ण म्हणजे असं उद्या जर वाळत घातला ना त्यांच्या शर्टवर, हो. त्यातूनही 4-5 स्क्रिप्ट बाहेर निघतात. इतकं वाह! त्यांच्या डोक्यात सतत गोष्टी अगदी. त्याच्यावर ते जगतायत ॲक्चुअल म्हणजे मध्ये त्यांना एक भयानक रोग होऊन देखील त्याला बाय-बाय केलं असेल, तर त्यांच्यातल्या आतल्या पॉझिटिव्ह गोष्टीमुळे म्हणजे ह्या थॉट प्रोसेसमुळे, की स्वतःला ते इतकं बिझी करतात ना, की रोग काय आणि काय त्याला त्यांनी मस्तपैकी लाथरून बाहेर टाकलेलं आहे. क्या बात! अशी व्यक्ती क्वचित कमी ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. प्रत्येक वेगळा बिझनेस असतो, प्रत्येकाचा वेगळा असतो. पण ह्या व्यक्तीला मी बघतो 24 तास ते नाटकात, चित्रपटात, गोष्टीत अजून काहीतरी वेगळं सुचतंय. मग त्यातनं ते पाहिलं का? मग ह्यात हे वेगळं करतं. अशी व्यक्ती ती आहे. आणि त्या व्यक्तीसोबत आपल्याला राहायला मिळतंय, बोलायला मिळतंय, काम करायला मिळतंय. याचा आनंद आहे. नक्कीच आनंद आहे. नाही मला भरतबद्दल मी काय सांगू म्हणजे मी पहिलं नाटकमध्ये जसं म्हटलं ना, की मला वाटतं की ऑल द बेस्ट हे भरत. मला भरतचं काम सगळ्यात जास्त आवडलं. सगळेच काम चांगले करायचे. मी अंकुश चांगला करायचा, संजय चांगला करायचा. पण भरतचं मला आवडायचंच कारण त्याच्यात एक सॅडनेस होता त्या कॅरेक्टरमध्ये. दुसरं म्हणजे काय झालं, की भरतनी आपलं करियर जे प्लॅन केलं ना, भरतचा सगळ्यात मोठा ॲडव्हांटेज काय माहिती आहे ॲसेट किंवा स्ट्रेंथ भरतनी सक्सेस डोक्यात जाऊ दिलं नाही. भरत अजूनही हंबल राहिला आणि ह्युमिलिटी ही तुम्हाला खूप लांब घेऊन जाते. तुम्ही ज्यावेळेला सी नथिंग इज बिगर दॅन द क्राफ्ट. क्राफ्टच मोठं. हे जोपर्यंत माणूस समजतो ना, तो त्याला मरण नाहीये. तुम्हाला वाटायला लागलं मी स्टेजपेक्षा मोठा झालो, संपला तुम्ही तिथेच. भरतनी ते इतकं खूप छान जपलंय ना आणि त्यांनी हवा जाऊ दिली नाही डोक्यात. भरतची काही म्हणजे मला कुठे असा खूप फुशारक्या मारणारा आहे कधीच दिसला नाही. आणि त्याची ती ह्युमिलिटी विल टेक हिम फार आणि तो ही इज देअर टू स्टे फॉर अनदर 50 इयर्स. आहा! वाह! काय बोलायचं अरे ते. आशीर्वाद. येस, खरंच मी तर स्पीचलेसच झाली आता. खरंच इतकं सुंदर भरभरून तुम्ही हे सगळंच सांगितलं. जाता-जाता एक मी नक्की विचारेन, नाटक आता येतंय दोघांचं. सिनेमा येऊ शकणार आहे? भरत नाही सरांसोबत एखादा काही? मी खरंच सांगू ना, आता बॅक ऑफ द कायम चालू असतं, की भरतसाठी एक सिनेमा लिहायचा आहे. म्हणजे मी शिक्षणाच्या आईचा मी तो भरतसाठीच होता सिनेमा आणि आउटस्टँडिंग काम. मी त्यावेळेला पण मी बरेचसे सगळी कॉमेडी सिनेमे चालू असताना मी त्याला हो. शिक्षणाच्या आईचा हो, दिला. हो, हो, हो. कारण परत सांगतो मी ते त्याच्या चेहऱ्यात एक जो पॅथॉस आहे ना, तो त्या रोलसाठी मला गरजेचा वाटलेला. पण हे कायम माझ्या डोक्यात असं म्हणजे आता मी खूप आय वॉज सो हॅपी फॉर भरत ज्यावेळेला मी आता थांबायचं नाही पाहिलं तेव्हा. कारण त्या सगळ्या ह्याच्यात हे सगळे नवीन-नवीन ॲक्टर त्याच्यात पण तो बाहेर येताना लोकं भरतचं नाव घेत बाहेर आले. दॅट इज बिकॉज तुम्ही रूटेड आहात. तुम्ही जमिनीच्या वरती चालायला लागला तुम्ही ॲबनॉर्मल वाटायला एवढं लक्षात ठेवा. पण डेफिनेटली मला भरतबरोबर काम करायचं म्हणजे असं तर स्क्रिप्ट पाहिजे तसं आणि ते 100% करेन मी याची खात्री आहे. एकदम लास्ट प्रश्न. मराठी नाटकं सुदैवाने सध्या चांगली चालली आहेत आणि आत्ता ही नाटकाचा सुवर्ण काळ आहे, असं आपण म्हणू शकतो. या लेव्हलला बऱ्यापैकी एक चांगले दिवस आहेतच. हो. सो तुम्हाला याबद्दल आत्ता काय बोलायचं? कारण
आता आपण जुन्याही काळाविषयी बोलतोय, आत्ताही बोलतोय. नाही, नाही, मला ना ह्या गोष्टीतनं मराठी प्रेक्षकांचं फारच कौतुक वाटतं बाबा. म्हणजे त्यांनी ना आपली संस्कृती, कल्चर सोडले. थिएटर एक कल्चर होतं आपलं. मराठी नाटकं ही अजूनही म्हणजे देशात मराठी नाटकं 1 ते 20 आहेत. मग बाकीचे 21 वर सुरू होतात. हिंदी, इंग्लिश, गुजराती सगळीच. पण अ, मला ह्या मराठी ऑडियन्सचा खरंच खूप गर्व वाटतो, की ते अजूनही म्हणजे असं पण नाही ना, की स्वस्त आहेत. ₹500 तिकीट आहे का? हो. मग ते ते ओ-टी-टी येऊ दे, काहीही येऊ काही दे. येऊ दे, ते नाटकांना येतात आणि हे मला वाटतं राहील. आणि इनफॅक्ट हे इम्प्रूव्ह होईल ज्यावेळेला एआय ज्यावेळेला गिळेल ना सिनेमा, त्यावेळेला काय राहील तर ते नाटकच राहील. जिवंत कला नेहमी जिवंत राहणार. कायमच राहणार त्याला आणि एआय त्याचं काही नाही वाकडं करू शकत. सर काय सांगायचं यार प्रश्न तुम्हाला? नाही. मी खूप जुन्या काळापासून नाटक ही संस्कृती आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आजही लोकं घरातून नटून-थटून येतात नाटकांना. हो. हो ते रे. चित्रपटात दिसत नाही. हं. है ना? नाटकाला असं तयार होऊन येतात. तयार हो, होऊन येतात अरे सगळे. साड्या नेसून मुली गजरे, येतात बिजरे, तिकडे गजरे आणि वगैरे आमच्या वयाच्या मुली सुद्धा अशा साड्या छान नेसून येतात. छान मग ती एक एकदम. संस्कृती आहे ना, हां. ती संस्कृती इतकी वर्ष चांगली जपली गेली आहे. असं म्हणणं चुकीचं आहे, की कलाकारांनी जपले, की नाटकं चांगल्यावर जपली नाहीत. लोकांनी ती जपवली. लोकांनी त्यांना गर्दी केली आहे आणि आजही त्या विश्वासावर लोकं कॉमेडीज नाटकं पाहिजे असंही नाहीये. तुम्ही चांगले विषय द्या, लोकं येतात नाटकाला आणि येतात आणि मजा करतात. म्हणजे नाटक एक जावं आज कुठे त्याला नाटकाला चाललंय. ही एक प्रथा जी पूर्वी होती ना, ती आजही आहे. याचंच म्हणजे आम्ही खरं तर नशीबवान आहोत, की आम्हाला अजून लोकं हे करतायत किंवा लोकं नाटकासाठी घरातून निघतात आणि येतात. जसं तिकीट महाग आहे खरं तर नाटकाचं. पण लाईव्ह गोष्ट नेहमीच लोकांना आवडत राहणार. मग एआय येऊ दे का काय येऊ दे, पण लाईव्ह मरण नाही लाईव्हला आणि आम्ही नशीबवान की आम्ही अजूनही करतोय, थिएटर करतोय. ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नाटक हे नेहमीच पहिल्या स्थानावर राहील ऑल्वेज, दोघांसाठी. ऑल्वेज. हो, हो. ऑल्वेज, ते ऑल्वेज, एवढेच ऑल्वेज. नाटक करून पिक्चरहून परत नाटकच करतो. असं नाटक येस, सोडलंच नव्हतं मी. येस. क्या बात है! मला त्या दोघांच्या डोळ्यात जे नाटक प्रेम दिसतंय तीच मी सुरुवात केली होती, की ते नाटक आपल्याला सोडत नसतं आणि त्यामुळेच एक सुंदर नाटक तुम्ही दोघंही घेऊन येताय. खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि ऑफ कोर्स लुकिंग फॉरवर्ड. थँक थँक यू यू. सो थँक मच. यू, थँक थँक यू. यू सो मच. थँक यू.